डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स, मी संदीप पाठक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजपासून म्हणजे मी प्रेक्षकांना प्रेक्षक असं म्हणणार नाही, कारण आजपासून आपण आहोत नातेवाईक. मी नातेवाईक म्हणणार आहे त्यांना. येस, आज या मंचावर सादर होणार आहे वेगवेगळ्या प्रकारची नाती आणि भेटणार आहोत आपण खास पाहुण्यांना. आणि पाहुणे आहेत पाहुणे पाहुणे रिलेटिव्ह पाहुणे माझ्या घरी आले पाहुणेच पाहुणे. ए माजलगावच्या दगड फुला, बघायचेच का रे माझे पाहुणे तुला? तुम्हाला बघायचेच का? हा की नाही माझा खूप छोटा भाऊ होता. सारखं म्हणायचा, किती ग बाई मी बारीक, किती ग बाई मी बारीक. रे, ही आहे माझी बहीण हडोळ. आज मी कुणालाही घाबरणार नाही. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. ए हाडळी, जा बरं, इथेच राहा हा आसपास. बघते आज कनककडे कशी काय जादू करते आणि कसा काय मंत्र म्हणते ती. नाही या पाहुण्यांच्या स्वाधीन केलं तर नावाची चिंची चेतकी नाही. ए सुरू कर रे माजलगावच्या दगड फुला. तर आजच्या भागाची थीमच आहे नात्याची मॅजिकल गोष्ट, आणि म्हणून खूप नातेवाईक येणार आहेत. परंतु त्याआधी स्वागत करूया आपले परीक्षक, महाराष्ट्राचा छावा कश्मीर महाजने. आणि अर्थात महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी. अरे दगड फुला, ही सोनाली कुलकर्णी गेलीये कारण ती माझ्या डोक्यात गेली, म्हणून या ती मंचावरून गेली. पण तुला सोनाली हवी आहे? तुम्हाला हवी आहे का सोनाली? हो हवी आहे का? एक मिनिट आणते सोनालीला. दरवाजा दरवाजा उघड रे बाबा दार, कारण घरी आली आहे माझ्या आज सुंदरशी परीछान. उघड. मराठीत पहिल्यांदाच या मंचावर ही परी अवतरलेली आहे. जोरदार टाळ्या सोनाली बेंद्रे यांच्यासाठी. हाय सोनाली, ही माझी खूप आवडती परी आहे. कसं वाटतंय या मंचावर आल्यानंतर? कारण तुम्ही सुद्धा मराठीच आहेत, तर आम्हाला तर असं वाटतंय की माहेरी आलात का काय? माहेरी आलीच आहे, पण फक्त मराठी शो आहे म्हणून नाही. झी आहे, EMD आहे, हे माझं घरच नाही का?
बरं, इथे चेटकिणीचं फक्त कौतुक करावं लागतं, तुम्हाला माहिती आहे ना, कारण नाही, पण मला चेटकीण खूप आवडते. आवडते हो, आमची खूप छान फ्रेंडशिप आहे, माहितीये काय. मी वाट बघत होते की कधी मला हा चान्स मिळणार आहे. आणि शेवटी आमची गट्टी आहे ना, त्यांना माहिती होतं की मला खूप इकडे यावंसं वाटत होतं, म्हणून थँक्यू. वेलकम ताई, थँक्यू सो मच. आज या मंचावर डान्सच्या जादूचा डबल धमाका होणार. काही डान्समध्ये एक नाही 2 जादूगार असणार. काही जादूगार एकटेच नात्यांची जादू मांडणार, म्हणून भाऊ बहीण येणार आहेत, राधा मीरा येणार आहेत, परंपरा येणार आणि आजी सुद्धा येणार. चला तर मग सुरू करूया आणि बोलूया आपल्या पहिल्या डान्स परफॉर्मरला. मंडळी, खानदेशी कलेत अवघी संस्कृती ही भिजली, खानदेशी कलेत अवघी संस्कृती ही भिजली, परंपराशी संस्कृती जोडतीये खानदेशी बिजली, अर्थात शार्वी. आली वेणी फनी वेणी फनी वेणी फनी. सोनाली मॅडम, ही चारवी आहे, एकदम खतरनाक खानदेशी बिजली आहे, मंचावर आली की एकदम कडाडते. आणि आजची आपली जी थीम आहे ना, ते म्हणजे नातेवाईक, नातेसंबंध. तर चारवी, तू सांग, तुझं नातं कुणाशी एकदम छान गोड नातं असं? माझं जादुई नातं माझ्या वेणीशी आहे. हिची जी वेणी आहे ना, त्याची एवढी क्रेज आहे की महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडलेल्या आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. इकडे दाखवूया आपण या स्क्रीनवर. बघितलं, प्रॉब्लेम असा झाला होता की भारनियमन म्हणजे वीज टंचाई, लाईट जात होती. आता तिकडे डायरेक्ट चारवीच्या वेण्याच वापरल्यामुळे आता अजिबात लाईट जाणार नाही. पुढचं चित्र दाखवा. तशी वारा घेते का त्या पंख्याचा? भावा, चारवी वेणी ब्रँड घ्या, घ्या थंड हवा. ओके ओके. पुढचं चित्र दाखवा. चारवी वेणी एअरवेज. गेलास उडत हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर. वा 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 वा. सोनाली, पाहिली असतो तिची वेणी गरगर फिरताना? तुम्ही सुद्धा फॅन. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. संस्कृती असे ह्या राज्याची जगा वेगळी, सणवार, रांगोळ्या आणि संतांची मांदी आळी. चला या संस्कृतीचा गजर करू नव्याने, करू वडीलधाऱ्यांचा आदर ही लहानपणाची शिकवण, नाती जपण्याचे क्षण आणि समृद्धीची साठवण. मानाची पावती देई पदस्पर्श मोठ्यांचा, संस्कृती माझी शिकवते करणे आदर सर्वांचा. चारवी बाळा, जा बघ कोण आलंय. शेजारचे आले असतील. धर्मात धर्म म्हणजे शेजार धर्म, माणुसकीला जपण्याचे हे पुण्यकर्म. नसते कशाची कमतरता जेव्हा, असतो शेजार सुखदुःखात धाव घेई, असा हा पहारेदार.
पूर्ण. या दिव्याला देतो मान माझ्या शुभम करोती मधून. भगवंत आणि भक्त मधला अंधार दूर करे हा दिवा. जणू हाच आहे माझ्या खऱ्या संस्कृतीचा ठेवा. भर पंखातून अरे काय भारी परफॉर्मन्स केलेला आहे. 4 साठी जोरदार टाळ्या, कडकडीत टाळ्या. गश्मीर, सोनाली मॅडम, मी हे बघत असताना संस्कृती, संस्कार, शुभं करोती, नातेसंबंध, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची कशी परंपरा आहे की भूक लागलेली असताना खाणं ही झाली प्रकृती, भूक नसताना खाणं ही झाली विकृती, आणि आपल्या ताटातला घासातला घास देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. वा 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 वा, अगदी बरोबर, मस्त. पहिल्यांदा विचारूया गश्मीरला. गश्मीर, मला कौतुक करायचंय ते खरंच आपल्या मराठी मातीतले संस्कार जे मांडलेस तू तुझ्या सादरीकरणातनं, तुझं, तुझ्या नृत्य दिग्दर्शकाचं, त्या सगळ्यांचं कौतुक करायचंय मला. आणि खूप मजा वाटली, खूप आनंद झाला हा ऍक्ट पाहून. आपण एकदा सोनाली ताईला विचारूया की तिला कसा वाटला आपला. थँक्यू सर. खूप खूप आवडला. आणि तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. रिलेशनशिप्स जसे तिने दाखवले आणि आपली संस्कृती जी दाखवली, इट इज सो ब्युटिफुली पुट. कारण का हा जो परफॉर्मन्स होता हा पाहिल्यानंतर आय थिंक एक खूपच ब्युटिफुल वे आहे एक शिकवायचं. हो, तर परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ डान्स आणि संस्कृती. वा 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 वा. आम्हालाही तुमच्या घरामध्ये, म्हणजे तुम्ही ज्या घरामध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या आहात, तर तुम्हाला हा ऍक्ट बघून तुम्ही स्वतःच्या आयुष्याशी काही कनेक्ट केलं असेल की काहीतरी तुम्हाला आठवलं असेल, घरात साजरा होणारा उत्सव असेल, सण असेल, किंवा नातेवाईकांची ये जा असेल दिवाळीमध्ये, काय आठवण येत तुमच्या? वेल, मी ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये वाढलेली नाही आहे, त्यामुळे म्हणजे मी आणि माझी धाकटी बहीण बोलायला लागलो तर हिंदीत बोलायला लागलो, इंग्लिशमध्ये बोलायला लागलो. आणि मला मराठी येतं कारण का आईबाबांनी नेहमी उत्तर आम्हाला मराठीतच दिलं, त्यामुळे. आणि हे जे तुम्ही म्हटलं आई वडिलांचे ते पाया पडणं आणि शेजारी, आणि जे तुम्ही ते शेजाऱ्यांचं जे ते दाखवलं ना, ते इतकं रिलेटेबल होतं. कारण का नातेवाईक कधी जवळ नसायचे, तर त्यामुळे हे जे शेजारी असायचे तेच तुमचे नातेवाईक असायचे आणि गरजेला तेच नेहमी धावून यायचे. आणि मॅडम, तुम्ही जसं म्हणाला तसं की आई वडील मराठी उत्तर द्यायचे, नकळतपणे ते कानावर पडले संस्कार, मग ते मनावर आणि मग जिभेवर. त्याच्यामुळे तुम्ही बोलत असताना कानाला इतकं छान वाटतंय. खूप छान. तर 4 साठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. थँक्यू. तश्वी, आता स्पर्धक फक्त एक येणार नाहीये, तर किती? 2. आता येत आहेत दोघं. एक घेऊन येतोय ढोलकीची थाप, दुसरी कडकड लावणी लावते चेटकिणीला धाप. एक आहे चॉकलेट बॉय, विघ्नेश ज्याचं नाव, दुसरी कनक आजीबाई, अमरावतीजीचं गाव. सोनाली मॅडम, ही आली ना की मला एकदम असा कॉन्फिडन्स येतो, कारण ही एकमेव अशी आहे की जी या चेटकिनीला खणखणीत उत्तर देते आणि अजिबात घाबरत नाही. मी कनक, तुझ्यामुळे मला कॉन्फिडन्स एवढा येतो ना की मला असं वाटतं की मी या चेटकिनीवर फाईट करू शकतो, मी तिला अशी लात मारू शकतो. त्याचा का हात धरला आहेस तू? सॉरी, आता मी काही बोलणार नाही. म्हणजे तू मला घाबरली. संदीप, मला घाबरतोस की नाही? मी एरवी घाबरतो तुला, पण
कनक आल्यानंतर कनक अशी म्हणजे गोष्ट अशी धमक सांगते ना. Shut up! एक लक्षात ठेव माजलगावच्या दगड फुला, याच्यामध्ये तुझे प्राण आहेत, आहे ना लक्षात? हो 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 हो. आता बघ त्याचं काय करते ते. नाही 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 नाही. तू अजिबात घाबरू नको कनक. तू धमकदार गोष्ट सांग, ती घाबरेल. कनक सांग बरं गोष्ट, बघूया मला घाबरायला होतं का. हे बघ. हे बघ काय बघतेच आहे तुला मी. बोल. हे काय हे काय आम. हा या आठवण आलं. गजमुखासूर नावाचा एक राक्षस होता. तो खूप घमंडी होता. माझ्यासारखा म्हणायचंय का तुला? अरे नाही, तू घमंडी नाहीये. हा ते कोणासारखा बी घमंडी नव्हता, पण घमंडी होता तो. फक्त तो होता. म्हणजे मी घमंडी नाहीये, मी खूप छान आहे ना. तू हिरवीन दिसते. हिरवीन? ए सोनाली बघ ना गो, ती मला हिरोईन मिळाली. ए मी हिरोईन, मग ही कोण आहे? तुझ्यापेक्षा छोटी आहे आणि तू सगळ्यात मोठी हिरवीन आहे सगळ्यांपेक्षा. थँक्यू. हा पुढे गोष्ट. हा तर कुठं होती मी? मला विचारतेस कुठं होते म्हणून. तो गजमुख ना कोणासारखा बी घमंडी नव्हता, फक्त तोच होता घमंडी. मग काय मग आपल्या शंकर भगवाननी त्याला वरदान दिलं की तू कोणाला म्हणजे कोणी तुला बिलकुल बी नाही हारू शकत. तो गजमुख आहे ना, तो सगळ्यांना मग परेशान केलं. म्हणून सारे ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांना परेशान केलं त्यांनी. मग सगळे देवता जे आहे मिळून ते गणपती भगवान जवळ गेले. मग गणपती भगवानने आपले आपले तलवारनी हे सगळे काढले. तलवारनी हे सगळे काढले म्हणजे काय? शस्त्र काढले. तर मग गेला लढाईवर. कुठे? ते गजमुखाच्या लढाईवर. मग तो गजमुख काय उंदीर बनून टुमुक टुमुक धावत होता. टुमुक टुमुक. कसा? टुमुक 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 टुमुक. म्हणजे कसं? टुमुक टुमुक म्हणजे कसं? मला नाही कळलं. टुमुक टुमुक म्हणजे काय? ते करून दाखव. टुमुक टुमुक म्हणजे कसं काय? कुदत कुदत. फुदत फुदत मला करून दाखव कसं ते. फुदत फुदत कसं कसं? हा अच्छा. हा त्याला पकडलं गणेश भगवाननी. मग ना बोललं पुढे पकडून बोललं की तू माझा हमेशा वाहन राहीन. तेव्हापासून जे चुहा आहे, काय चुहा काय उंदीर काय, अगं कुठली भाषा तुझी? माझी हिंदी मराठी मिक्स आहे. ठीक आहे. पण या कथेमध्ये मला घाबरायलाच नाही झालं. मग मी कशी घाबरणार? आता खाली येते आणि तुला उचलून घेऊन जात. नको प्लीज, नको. आता खाली ये. आता येते खाली. एक मिनिट थांब. पहिले माझा डान्स बघून घे. माझा डान्स आवडला तर मग मी घाबरेन. एक मिनिट थांब. असं कर की डान्स आवडला तर नको खाऊ, नको उसू आणि नको उंदीर बनू. आणि अगर डान्स चांगला नाही वाटला तर खा. हा मग चालेल. डान्स चांगला नाही वाटला तर ओके. आत्मविश्वास बघा तिचा. वा 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 वा. ऑल द बेस्ट. जगात हो भारी होती
दुनियेला प्यारी धकटी तक तांग दिगी तक तांग 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 धिंता धा धा धिंता ता धिंता तक दागिने ता कड़ा धिंत नक दिन त धिंत नक दिन जोरदार विचारायचंय तिकडे परीक्षकांना. कोणाला विचारायचं पहिल्यांदा? सोनाली मॅडम. लावणीचं जे ढोलकीशी नातं आहे ते आज इथे हे जे दाखवलं गेलं ह्याची मी कल्पनाही करू शकले नसते. इट वॉज सो ब्युटिफुल. आणि म्हणजे मी जेव्हा आज या सेटवर आले आणि मला सांगितलं की नात्यांबद्दल आपण बोलतो तर मी म्हटलं की ठीक आहे, नात्यांबद्दल हे नातं माझ्या डोक्यातही आलं नव्हतं. आणि इट वॉज सो ब्युटिफुल. फक्त ह्या आयडियासाठी सर्वात आधी थँक्यू मॅम. चिटकिनताई, मला तुम्ही खूप आवडता, पण आमची कना घाबरू नका ना, बिचारी किती गोड आहे. बापरे, तिनं तुझी तरफदारी करावी. सोनालीला सांगितलं मला की तिला घाबरवू नको. मग आता मी तुला नाही घाबरवणार. सॉरी. पण कनक, आता ती सॉरी म्हणते तर तू पण अशी रागाने नको बघू, जरा स्माइल दे ना. इट्स ओके. असं म्हण छान. इट्स ओके. आणि एक फ्लाइंग किस दे. इट्स ओके. थँक्यू. तुला कसं वाटलं माझा परफॉर्मन्स? तुझा परफॉर्मन्स खरं तर मला फार नाही आवडला, पण सोनालीने सांगितलं की तिला तसं वागवू नको, घाबरवू नको, उंदीर बनवू नको, म्हणून मग तुला आता उंदीर बनवत नाही. थँक्यू. वेलकम. पण आय हॅव टू से मला परफॉर्मन्स आवडला. तेच मलाही आवडला. मी गंमत केली ग. अच्छा, ठीक आहे. आणि तुझ्या बरोबर ढोलकी झालेला विघ्नेश, ते पॉवर मूव्स तुझे जे आहेत, जे स्टेप्स जे तू करतोस, आय मस्ट से युअर ओनली गेटिंग बेटर. सो दिस परफॉर्मन्स दोघांचाही मिळून इतका सुपर्ब होता. आणि आयडिया तर फॅब्युलस होतीच, त्यामुळे खूप मजा वाटली, आवडला खूप. कश्मीर सर, तुम्ही खूप उत्तम सादरीकरण केलं. मला हे 2 वे मिररचा जो एक प्रयोग तुम्ही केलात तो मला प्रचंड आवडला.
हे खूप छान कल्पना होती. ही कल्पनाच मला मुळात प्रचंड आवडली. एरवी ढोलकीच्या तालावर नर्तिका नाचते, आज पहिल्यांदा या नर्तिकेने ढोलकीला नाचवलं स्वतः. हे खूप मजा आली बघा. थँक्यू सर, थँक्यू मॅम. मॅम आज तुम्ही खूप सुंदर दिसतायत. ओ माय गॉड, थँक्यू विघ्नेश. अरे विघ्नेश, हा इतक्या दिवसात तुला कधी कंठ नाही फुटला आणि आता ती आल्याबरोबर लगेच कंठ फुटला. सुंदर दिसतेस. मला नाही कधी म्हणाला सुंदर दिसतेस ते. म्हणून तुम्ही पण सुंदर दिसतात. केस नाही असे केलेस, केस पण करत. तुम्ही पण सुंदर दिसतात. थँक्यू. मग आता जागेवर जाऊन बसा पटकन. कोण आहेस माझ्या घरी? मी अश्विनी वाघमारे. हे माझे अहो श्रेयस वाघमारे. मिस्टर ऐक ना दादा, हिचं कधी होणार रे बोलून? त्यापेक्षा मी पटकन सांगते. हा माझा दादा, ही माझी वहिनी, हा माझा मुलगा आहे, ही तिची मुलगी आहे. ए शिल्पी, तिला बोलायला सांगितलंय तर तिला बोलू दे. तुझं काय आहे मध्ये मध्ये? एक्सक्यूज मी बोलणार. माझ्या घरात आलीस, लक्षात ठेव, प्रमोशन साठी. हा तरी पण मी बोलणार आहे, कारण मला बोलायचं. थांब तुला दाखवते. इम रिम रिम क्रुम क्रीम करून कार्टून आवाज बंद. अश्विनी बोल. हे बघा, तुम्ही चिंची चेटकीन आहात ना. तुम्ही मला फार आवडता, पण हे माझं कुटुंब आहे की नाही, तर असं नका ना करू तिच्या बरोबर. आणि मला माझ्या कुटुंबाला घेऊन पुढे जायचंय ना. एवढं करा की माझ्यासाठी. अच्छा, मी तुझ्या शो मध्ये काय आहे, किती सोशिक सहनशील आहे हे आत्ताच सांगून टाकलं. सोशिक नाही. आता कसं ना, पुढे जायचं असेल तर अख्ख्या कुटुंबाला पुढे घेऊन नाही गेलं तर काय उपयोग. ती जरा आहे थोडी फटकळ, पण स्वभावानं चांगली आहे हो. आणि त्यात तिचा ओके बस कळलं मला. हा तुझा चांगुलपणा चांगला कळला मला. हा आता तिचा आवाज परत देते. रिम रिम क्रुम रिंग क्रुम 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 क्रुम. आवाज घे. थँक्यू. आत्ता जरा मला बरं वाटलं. 15 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7:30 वाजता तू चाल पुढं ही नवीन मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांना भेटायला येत आहे. त्यामुळे ही मालिका बघायला विसरू नका. तू चाल पुढच्या तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्यातर्फे जादूमय शुभेच्छा. आणि तुमच्या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच तुमचा हा कार्यक्रम सतत पुढे चालत राहू दे. धन्यवाद. तुम्ही स्थानापन्न व्हा आणि आमच्या इथले खणखणीत डान्स परफॉर्मन्सेस बघा. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, जाऊ द्या तिकडं मोर्चा. माझ्यातर्फे पण तू चाल पुढेसाठी ऑल द बेस्ट. तुमची टीम, झी मराठीची टीम, सगळ्यांसाठी आय होप इट्स अ वंडरफुल शो. ऑल द बेस्ट फॉर इट. थँक्यू. नाही मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की या अँकरचा चेहरा इतका का खुललाय, आनंदाने दात थोडे का बाहेर आलेत, कारण ह्याच्यानंतर कॉन्टेस्टंट जो येणार आहे तो माझ्या गावातला आहे, बीडचा आहे. आणि मी नेहमी म्हणतो गश्म्या की डान्सचा बाले किल्ला बीड जिल्हा बीड. येतोय कार्तिक लोखंडे अर्थात मुक्या. हाणा स्टार्टर आणि उडू द्या बार. आज तुमच्या मुलाचा शाळेतला शेवटचा दिवस आहे. आज फीस भरा, नाहीतर पोराला घरी घेऊन जा. अहो सर, थोडी मोहलत द्या की गरीबाला. पैसे तर भरणार की, कुठं पळून जाणार? ते काही मला माहित नाही. आज एकतर पैसे भरा, नाहीतर मुलाला घरीच ठेवा. नाही सर, पोरग शिकलं पाहिजे. पोरग शिकलं पाहिजे.
सर, हे घ्या पैसे. माझ्या पोरासाठी मी काही बी करायला तयार आहे, पण पोरग शिकलं पाहिजे. वा 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 वा, जोरदार पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट. प्रत्येक वेळेस आपल्या कार्तिकचा, आपल्या मुख्याचा परफॉर्मन्स बघून अंतर्मुख व्हायला होतं. फार अगदी भेटणारा परफॉर्मन्स. मला तर खरं तर टेक्निकली आपल्याला काही माहीत नाही, पण जो परफॉर्मन्स झाल्यानंतर आपल्याला आवडतो, मला असं वाटतं की तो परफॉर्मन्स चांगला असतो. आता टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्यांना कसा वाटला परीक्षकांना हे आपण त्यांना विचारूया. कश्मीर, मला सर्वप्रथम तुझे आभार मानायचे आहेत की पोतराज त्याच्या ऑथेंटिक फॉर्ममध्ये, म्हणजे त्याच्या खऱ्या रूपामध्ये तू या मंचावर सादर केलास. तुला माहिती आहे का, त्याकरता तुझं खूप अभिनंदन करावं असं वाटतंय. कारण डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रात बघितला जात नाही, आणि त्यामुळे माझा हा अट्टहास की या मंचावरती मराठी गाण्यांवर, मराठी लोककला, मराठी संस्कृती, मराठी परंपरा हे सगळं दर्शवणारं जर का या कला तुम्ही सादर केल्यात आणि यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकलात, तर आपण आपला उभा महाराष्ट्र जो आहे तो जगभरात प्रसिद्ध करू शकतो. आपली संस्कृती आहे ती जगभरात आपण पसरवू शकतो. सो त्याकरता तुझं खूप अभिनंदन. आजचा आपला जो मुद्दा आहे बेसिक, की नात्यांची जादुई गोष्ट, तर मुख्यात तुझं असं जादुई नातं कोणाशी आहे? एक आम्हाला सांगशील का? की आई बरोबर. का म्हणजे काय? एक उदाहरण दे. का, कसं काय? कारण माझी आई आहे ना, माझ्या पायाच्या नखापासून ती डोक्याच्या केसापर्यंत सगळी काळजी माझी आईच घेते माझी. जरी मला ठेच जरी लागली ना, तरी नवी साडी कधी बघितली नाही तिने. फाटती डायरेक्ट आणि चिरगोट्याने बांधती, आणि तिचं म्हणणं असतं कधी पण ठेच लागली का मला कोणी शिवी दिली तुला असं म्हणती, आणि दृष्ट उतरवते मिरच्यांनी. आणि लय म्हणजे असं माझी आई आहे ना, मला जेवढं लागलं असतं ना पायाला हाताला कधी, त्याच्याहून जास्त आहे ना तिला आतून त्रास होतो. दुःख तर सगळ्याच आयांना होतं, पण माझ्या आईला आहे ना आतून त्रास होतो त्याचा, की कळतं ना तिला की काय दुःख असतं लागल्यावर झाल्यावर. कधी आहे ना तिने अशी माझी चप्पल तिला बसते ना, मग आहे ना माझी चप्पल तुटली झाली का, माझी तुटलेली चप्पल ती घालते, पण मला नवी चप्पल आणते. कधी तिने आहे ना मला असं म्हणजे असं कुपित राहतो हे अनुभवूनच दिलं नाही. आणि मुख्या, तुझी आई जी साडी फाडते आणि चिंदी तुझ्या बोटाला बांधते ना, तुझ्या आईसाठी ती सगळ्यात महागडी साडी आहे. हे जी नाती असतात, आपल्याला कितीही पैसे आले आणि कितीही यश मिळालं तरी खरं आपलं जे काय म्हणतात त्याला, खरी आपली वेल्थ नाती असतात. आणि हे जेव्हा आपण आजारी पडतो ना, तेव्हा कळतं आपल्याला की नाती किती इम्पॉर्टंट असतात. कारण का पैसा असेल नसेल, तुम्ही जगाल नाही जगाल, तुमच्या बरोबर तुमचा हात धरणारे तेव्हा तुमचे नातेवाईक, तुम्हाला प्रेम करणारी माणसं असतात. त्यामुळे हे जे नातं आहे ना, आज तुझे नातं दाखवलं वडिलांचं, जे आपल्या मुलांना पुढे करण्याचं, आईची जी एक हे असते की यु नो तळमळ असते, थँक्यू फॉर द वर्ड, तळमळ असते की माझ्या मुलाचं पुढे नीट व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. आपल्या मुलांमध्ये आपला जीव जो अडकलेला असतो तो आज इथे बघायला मिळाला, आणि दॅट वॉज सो वंडरफुल. सो गॉड ब्लेस यू, आणि खूप यश मिळो तुला, खूप 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 यश मिळो, आणि आपल्याबरोबर आपल्या आईवडिलांना खूप सुख दे. मस्त. तुझी आई जशी दृष्ट काढते तुझी, तर आता तुझ्या आईची, तुझी आणि हे जे तुमचं नातं आहे ना, त्याची आज दृष्ट काढते मी परत एकदा. खूप सुख दे आईला तुझ्या. आमच्या ग्रामीण भागातले मराठवाड्यातले एक कवी आहेत, कवी फ मु शिंदे. त्यांची फार सुंदर कविता आहे, त्यातल्या काही ओळी ऐकवतो. ती कविता अशी आहे, आई आई हे एक नाव असतं, आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. वा. आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई खरंच काय असते? आई खरंच काय असते? आई असते
वासराची गाय. आई असते वासराची गाय, लेकराची माय, दुधावरची साय. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. राधा आणि मीरा दोघी प्रेमाचे दोन रंग. नृत्य करती जिया इशिता जेव्हा उभा राही श्रीरंग. हो हो, अरे बापरे धडकाल. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू. बावरी मीरा राधावती, भाव एकच निखळ प्रीती. जडलेली प्रीत अनामिक ओढ जीवाची, जुळली ती नाती जन्मांतराची. स्वप्न हेच खरे. पालवीच्या सणाचे दिवस हे चांदण्याचे, पानगळही सोसताना सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. हो हो सावल्या फुलांच्या सावर रे सावर रे. वा वा वा, किसन देवा तुम्ही पण या. चला विचारूया, कुणाला विचारायचं सांगा. सोनाली मॅम. इशिता आणि जिया दोघींचा परफॉर्मन्स खूप छान होता. थँक्यू मॅम. पण तश्वी जी आली ना, दॅट वॉज द हायलाइट ऑफ. येतील आता फुले ऋतू, बघ स्वप्न हेच खरे. की गोड आहेस तू, माय गॉड. इशिता आणि जिया तुमचं हे जे मीरा आणि राधाचं नातं दाखवलं तुम्ही, आणि आज ह्या स्टेजवर ऍक्च्युली आपण बघितलं तर सूर आणि ताल दोन्हीचं नातं होतं. हे खूप छान वाटलं. आणि नातं हे इतकं म्हणजे सुरेख दाखवलं. अगदी भक्ती आहे दोघींची, पण तरीही त्याच्यामधला जो फरक आहे तो ह्या डान्समध्ये मुवमेंट्समधनं इतकं ब्युटिफुली दाखवलं. त्यामुळे मला हा ऍक्ट अतिशय आवडला. कॅन आय टेक द, मी पुढाकार घेऊन जाऊ 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 जाऊ. चल फिरवूया छडी जागोची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेले झोक करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स.
तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. किसन देवा, तुम्ही वेळात वेळ काढून या पेंद्याला भेटायला आला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.